नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सानिकाचा शिरा बनून तयार होतो आणि ती सरकारला म्हणते, म्हटले होते ना मी तुला किचनशिवाय पण आपण शिरा बनवू शकतो. त्यावर सरकार म्हणतो, मला तर आता असं वाटतंय की तू सोबत असली ना तर काहीच अशक्य नाही. त्यावर सानिका म्हणते, मी असल्यावर नाही, आपण दोघं एकत्र असल्यावर. मला फक्त तुझी साथ पाहिजे. त्यावर सरकार म्हणतो, तुझा हा आत्मविश्वास आहे ना, तोच तुझी सगळ्यात मोठी साथ आहे. तुला काय कोणाची साथीची गरज आहे. त्यावर सानिका म्हणते, हा तुझा माझ्यावरचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, पण प्रत्येक बाईला नवऱ्याची आणि प्रत्येक नवऱ्याला बायकोची गरज असते. त्याशिवाय त्यांचा संसार नाही चालू शकत आणि ज्या दिवशी दोघातनं एकाला असं वाटेल ना की हे सगळं माझ्यामुळं चालतंय, तर समजून जायचं की सगळंच संपलंय. त्यावर सरकार म्हणतो, कसं सुचतं ग तुला एवढं भारी भारी बोलायला. त्यावर सानिका म्हणते, आता एवढ्या भारी माणसाबरोबर राहते तर एवढं भारी भारी बोलणारच की. आणि सानिका म्हणते, चला आता देवाला नैवेद्य दाखवू. आणि ते दोघं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरात येतात आणि दोघं पण हात जोडून देवासमोर प्रार्थना करू लागतात. सरकार म्हणतो, देवा आम्हा दोघांना बी माफ कर. खरं तर लग्न झाल्यानंतर जोडीनं देवदर्शनात जायची प्रथा आहे, पण घराची अशी परिस्थिती असल्यामुळे आम्हाला दर्शनाला नाही येता आलं. पुढे तो म्हणतो, माझं छोटंसं मागणं आहे तुझ्याकडे, सानिकाला या घरात काहीच कमी पडू देऊ नको. त्यावर सानिका म्हणते, मला या घरामध्ये काहीच कमी पडत नाही, फक्त या घराचं हरवलेलं जे स्वास्थ्य आहे ना ते परत मिळू दे. ती पुढे म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याला ही सारखं सारखं वाईट वाटण्याची सवय ना ती पहिले बंद होऊ दे. सरकार म्हणू लागतो, आई अन्नपूर्णा देवी जशी ह्या घरामध्ये नव्यानं आल्या ना, तशी माझी बायको बी नव्याने आल्या. त्यामुळे आईच्या मनात तिच्याविषयी थोडीशी कटुता आहे आणि ती कटुता लवकरच कमी होऊ दे. आणि सानिका सरकारला म्हणते, आता देवघरातल्या देवीला नैवेद्य दाखवला, आता घरातल्या देवीचा नंबर आहे, त्याआधी मला सांग की नैवेद्य कसा झाला. आणि ती सरकारला प्रसाद देते. सरकार प्रसाद खाऊन म्हणतो, खूप भारी झालाय. सानिका पुढे म्हणते, मी आईंना प्रसाद दिला तर त्या खातील ना, त्यांना आवडेल ना. त्यावर सरकार म्हणतो, तू असाच प्रेमाने दिला ना तर ती खाईल बी आणि तिला आवडेल बी. इकडे कमळ आप्पांजवळ असते तेवढ्यात सानिका तिथे येते आणि म्हणू लागते, आई गुळाचा शिरा आवडतो ना तुम्हाला, मस्त तूप घालून बनवलाय, कसा वाटतोय सांगा ना. त्यावर कमळ म्हणते, नकोय मला. सानिका म्हणते, आई मी बाहेर चूल मांडली म्हणून राग आलाय का तुम्हाला. तुम्ही मला किचनमध्ये येण्यासाठी बंदी घातली म्हणून मी बाहेर चूल मांडली, याचा अर्थ मी वेगळी चूल मांडली असा नाही. आणि ती म्हणू लागते, घ्या ना आई, प्रेमाने बनवलाय, आवडेल तुम्हाला. त्यावर कमळ म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग, चल निघ इथून. हे ऐकून सानिका आप्पांकडे बघू लागते. आप्पा तिला डोळ्यांनीच खुणावतात. पुढे ती कमळला म्हणू लागते, आई देवाच्या प्रसादाला नाही नसतं म्हणायचं. हे ऐकून कमळ सानिकासमोर येऊन उभी राहते आणि प्रसादासाठी हात पुढे करते. हे बघून सानिकाला खूप आनंद होतो आणि ती नैवेद्याचा प्रसाद कमळला देते. कमळ तो प्रसाद खाते. हे बघून आप्पांना आणि सरकारला खूप आनंद होतो आणि सरकार मनात म्हणू लागतो, चला शिरा तर घेतला आईने आणि आता शिरापेक्षा गोड सानिकाला पण लवकरच स्वीकारेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सरकार झोपलेलं असताना सानिका सरकारला उठवायला येते. सरकार उठून म्हणतो, मला ना आज उठावंसंच वाटत नाहीये. काल तुझ्या हातचा शिरा आईनं खाल्ला ना, मला एवढा आनंद झाला की मला लई दिवसांनी अशी भारी झोप लागली. असं जर रोज घडत गेलं ना तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यावर सानिका विचार करते की काल आईंनी मी बनवलेला शिरा प्रसाद म्हणून खाल्ला, पण त्यांनी मला स्वयंपाकघरात यायला बंदी केली आहे, त्यामुळे स्वयंपाकघरात प्रवेश करण्यासाठी मला लई मेहनत घ्यावी लागणार आहे. सरकार सानिकाला विचारू लागतो, काय ग कसला विचार करतीयस. त्यावर सानिका म्हणते, काय नाही, खरंच मला बी कालचा दिवस लई आवडला, पण ते काल झालं ना, आजचा नवीन दिवस आहे, आज नव्याने सुरुवात केली पाहिजे. त्यावर सरकार म्हणतो, हां तू काही टेन्शन घेऊ नकोस ग, होईल सगळं नीट. तेवढ्यात सरकारला श्वासचा फोन येतो. सानिका विचारू लागते, काय झालं. त्यावर सरकार म्हणतो, ते गावकऱ्यांनी अर्जंट मीटिंग बोलवल्या, गावकरी गाव सोडून चालल्यात म्हणे. इकडे गावातले लोक जमा झालेली असतात. सरपंच त्या जोडप्याला विचारू लागतात, अरे बाबा असे अचानक गाव सोडून का चालले तुम्ही. त्यावर ते म्हणू लागतात, अचानक नाही सरपंच, लई दिस झाले हा विचार चालू होता आणि मलाच नाही गावातल्या अनेक लोकांना गाव सोडून जायचंय. त्यावर सरपंच विचारतात, काय. तेवढ्यात सानिका आणि सरकारची गाडी तिथे येते.
त्यांना बघून लोक म्हणू लागतात हे सगळं यांच्यामुळं झालंय, खरी शिक्षा तर यांनाच दिली पाहिजे. त्यावर सरकार म्हणतो गावानं तर वाळीत टाकलंयच आम्हाला, आता अजून काय राहिलंय. त्यावर ते म्हणू लागतात वाळीत टाकलंय पण सगळं चालूच आहे ना तुमचं, तुझी बायको बाहेरून सगळं सामान आणते. त्यावर सरकार म्हणतो मग अजून काय करायला पाहिजे होतं, लोकांच्या दारोदारी फिरून हात पसरायला पाहिजे होते का, आणि ते तर माझ्या आईने केलंच. पुढे तो म्हणू लागतो अरे ज्या आईने या गावासाठी एवढं काही केलं आणि आप्पांनी तर गावासाठी जीव ओवाळून टाकलाय आणि त्यांच्यावर अशी वेळ आणली व्हय तुम्ही, अजून काय शिक्षा द्यायची बाकी ठेवली सांगा. त्यावर सानिका सरकारचा हात पकडून म्हणते सरकार आपण इथे एकमेकांवर आरोप करायला नाही आलोय. आणि ती म्हणू लागते मला माहिती आहे आपल्या गावावर संकट आलंय, पण आपण सगळे मिळून यावर मात नक्कीच करू शकतो. त्यावर सरपंच सानिकाला म्हणतात आपण, तुम्ही आमच्यात नाही आणि काय करायचं ना ते आमचं आम्ही करून घेऊ. त्यावर सरकार म्हणतो सरपंच मग एवढे दिवस काय करत होतात, गावकरी गाव सोडून जायची वाट बघत होतात का. त्यावर गावकरी म्हणू लागतो ऐ लायकीत राहायचं, सरपंच आहेत ते आपले. त्यावर सरकार म्हणतो अरे लायकी तर तुम्ही दाखवली आहे, आणि त्यांच्यामध्ये मारामारी सुरू होते. हे सगळं सई चोरून बघत असते, हे बघून सईला खूप आनंद होतो. सानिका आणि गावकरी त्यांना थांबवतात. सरकार म्हणू लागतो अरे आकाश विसरला का, आप्पांमुळे तुझा घटस्फोट थांबला आणि तू त्याची अशी परतफेड करतोय. त्यावर आकाश म्हणतो आमचे घरदार उद्ध्वस्त करण्याचा काय परवाना मिळालाय का तुम्हाला. तो पुढे म्हणू लागतो सोडा मला, अरे यांच्यामुळे आपल्यावर ही वेळ आली आणि आम्ही किती मुश्किलीने जगतोय आम्हाला माहिती. त्यावर सरकार म्हणतो मग आम्ही काय ऐशोआरामात जगतोय का, अरे ज्या बाप्पांनी गावासाठी एवढं काही केलंय त्या आप्पा धुमाळाच्या घरावर बहिष्कार टाकलाय तुम्ही, त्यांच्या घराला वाळीत टाकलं, अरे विहिरीवरती पाटी लिहिली आणि त्यांच्या घरातली लाईट काटली, अरे पाण्याला कोणाला नाही म्हणायचं नसतं तुम्ही त्याच्यावर सुद्धा बंदी घातली. आणि तो आकाश समोर जाऊन म्हणू लागतो अजून काय करायचं बाकी राहिलंय. त्यावर आकाश म्हणू लागतो हे बघ माझ्या एकट्याचा नव्हता, हा सगळ्या गावकऱ्यांचा निर्णय होता आणि मला तो मान्यच करावा लागणार आहे, आणि इथं हा मुद्दा आहे का. त्यावर पुन्हा त्यांच्यात वाद व्हायला लागतो. सानिका सरकारला अडवते आणि म्हणू लागते बरोबर आहे तुमचं, मुद्दा हा नाहीच आहे आता, माझं फक्त म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर मार्ग काढला पाहिजे. त्यावर सरपंच म्हणू लागतात ए बाई अगं काय मार्ग काढणार आहेस तू आता, आधीच तुझ्या बापानं सगळे मार्ग बंद केलेत आमचे. त्यावर सानिका म्हणते त्यांची चूक आहे मला मान्य आहे, पण तुम्ही तर शेतकरी आहे ना, शेतकऱ्याची गरज अख्ख्या जगाला असते पण शेतकऱ्याला कुणाचीच गरज नसते. त्यावर सरपंच म्हणतो हे ना पुस्तकात वाचायला बरं वाटतं, पण हे कारखानदार भांडवलदार यांच्यापुढं कोणाचंच काही चालत नाही. त्यावर सानिका म्हणते मग नको चालू दे ना, आपण आपली पोटं भरू शकतोच की, काय गरज आहे आपल्याला दुसऱ्यांची, आणि एवढा ऊस पिकतोच ना आपल्या गावात, तो विकून आपण पैसे मिळवू शकतोच की. त्यावर सरपंच म्हणतात विकू, साहेबरावानं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आमच्याशी, आमचा स्वतःचा ऊस फक्त आम्हीच वापरू शकतो, कुणाला विकू नाही शकत. अहो विकत तर काय फुकटसुद्धा देऊ शकत नाही, नाहीतर 50 लाखाचा दंड होईल. दुसऱ्या एखाद्या कारखान्याला जर विकला असता तर किती पैसा मिळाला असता. तो पुढे सानिकाला म्हणू लागतो कोण कुठली तू पोर आणि आम्हाला शिकवतेस, आणि म्हणते ह्याव करून त्याव करू. त्यावर सानिका म्हणते हे बघा मला शेतीतलं काही कळत नाही, पण आजवर मी जे बघितलंय त्यावरून हेच वाटतंय की काहीतरी तर मार्ग निघेल ना. त्यावर सरपंच म्हणतात काहीच मार्ग निघणार नाही, आणि ते जोडपं म्हणू लागतं हे बघा आता गावात काहीच राहिलं नाही आहे, त्यामुळं इथं राहण्यातही अर्थ नाही, काहीतरी विपरीत घडण्याआधी हे गाव सोडणंच योग्य आहे. इकडे कमळ आप्पांना म्हणत असते तुम्ही सानिकाला घरात घेतलं आणि तिच्या पायगुणानं काय घरात होऊन बसलंय बघा, तरी मी तुम्हाला म्हणत होते पण तुमचा आदर्श मध्ये आला. पुढे ती म्हणू लागते गावात काय झालंय माहिती का तुम्हाला, सगळ्या गावानं वाळीत टाकलंय आपल्याला, ज्या गावासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं तेच गाव आपल्या विरोधात उभं राहिलंय. पुढे ती म्हणू लागते पण तुम्ही काही काळजी करू नका, सरकार गेलाय सभेला, तो सगळ्यांना समजून येईल. इकडे सानिका म्हणत असते असं कसं काही राहिलं नाही, अहो लोकांनी गाव बनतं आणि तुम्ही असं गाव सोडून जाऊ नका ना, आणि तुम्हीच जर असे गावातून निघून गेलात तर गावातली सगळी लोकं जातील. त्यावर सरपंच म्हणू लागतात काही कुठं जायची गरज नाही तुम्हाला, आणि तो सरकारजवळ येऊन म्हणू लागतो खरं तर ज्यांच्यामुळे हे सगळं होतंय ना त्या धुमाळांना गावाबाहेर जायची गरज आहे. हे ऐकून सानिका आणि सरकारला मात्र मोठा धक्का बसतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.